वीकेंड म्हटलं की बऱ्याच मराठी प्रेक्षकांचा एक प्लॅन होतोच, तो म्हणजे चला आज एक झक्कास नाटक बघून येऊ. ही नाटकं म्हणजे एंटरटेनमेंट किंवा जगण्याचं महत्त्व सांगणारी किंवा समाज प्रबोधन करणारी वगैरे असतात. पण बरीच दशकं मागे पाहिलं तर नाटकाचा इतिहास थोडा वेगळा आहे. नाटकाने या पलीकडे जाऊन भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचं योगदान दिलंय. स्वातंत्र्य लढ्यातील अशा नाटकांमध्ये डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट समाजातील अन्याय, असमानता किंवा शोषणावर वार केला गेला. भगतसिंग यांच्यापासून ते अगदी आपल्याकडे महाराष्ट्रातही विष्णुदास भावे, फुले, खाडिलकर, गडकरी, वरेरकर, अगदी सावरकरांनी लिहिलेल्या नाटकांनी चळवळीची भूमिका घेतली. अशाच चळवळीच्या एका नाटकामुळे ब्रिटिशांची हातभर फाटली. ब्रिटिश अधिकाऱ्याने एक घोषणा केली. त्याला विरोध म्हणून एक नाटक रंगभूमीवर आलं. त्यांना जेव्हा कळलं की या नाटकातलं ते अहंकारी पात्र ज्याचा वध होतो ते आपण आहोत आणि जो वध करतो ते म्हणजे भारताचे नागरिक आहेत, हे कळताच त्यांची तळपळाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी ते नाटक बंद पाडलं. तब्बल 16 वर्ष त्या नाटकाचे प्रयोग झाले नाहीत. कोणतं असं नाटक होतं ज्याने ब्रिटिशांना अस्वस्थ करून सोडलं? जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. 19 जुलै 1905 ला ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन याने बंगालच्या फाळणीची घोषणा केली. संपूर्ण भारतभर संतापाचं वातावरण तयार झालं. त्यावर बरेच विरोध आणि टीका होऊ लागल्या. त्यानंतर 2 वर्षांनी 22 फेब्रुवारी 1907 ला कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचं कीचकवध हे नाटक मराठी रंगभूमीवर आलं. नाटकाची स्टोरी अशी होती, महाभारतात कीचक हा विराट राजाच्या दरबारातला प्रचंड अहंकारी आणि गर्विष्ठ योद्धा होता. त्या द्रौपदी म्हणजे सैरंध्रीला पाहून त्याच्या मनात कामवासना तयार होते आणि तिच्यावर तो जबरदस्ती करायला लागतो. ती त्याचा प्रतिकार करते आणि भीम म्हणजे वल्लभला जेव्हा हे कळतं तेव्हा भीम कीचकचा वध करतो. आता प्रश्न असा की या नाटकाच्या स्टोरीचा आणि ब्रिटिशांचा काय संबंध? तर इंटरेस्टिंग गोष्ट अशी की खाडिलकरांनी महाभारतातील या प्रसंगातील पात्रांचा संबंध असा लावला की कीचक म्हणजे लॉर्ड कर्झन किंवा ब्रिटिश साम्राज्य, द्रौपदी म्हणजे भारत माता आणि भीम म्हणजे भारताची जनता. आता हे संदर्भ त्या प्रसंगाशी लावून पाहिले तर अर्थ असा बनतो की लालसेने आणि मनमानी करून भारत मातेला काबीज करणाऱ्या कर्झनचा म्हणजे ब्रिटिशांचा वध भारतातील लोक करतील. आता लोक नाटकात कीचक या पात्राला लॉर्ड कर्झन या रूपकात बघू लागले. सर्वांना वाटू लागलं की हा उन्मत्त लालची योद्धा म्हणजे कर्झनच आहे. आणि हे रूपक जेव्हा ब्रिटिशांच्या लक्षात आलं तेव्हा ते संतापले आणि नाटकावर बंदी आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. अखेर त्यांनी 27 जानेवारी 1910 ला या नाटकावर बंदी आणली आणि इंडियन प्रेस ऍक्ट अंतर्गत नाटकाच्या सर्व प्रती जप्त करण्याचे आदेश दिले. नंतर तब्बल 16 वर्षांनी म्हणजे 1926 साली नाटकावरची बंदी काढून घेतली. मगाशी आपण जे रूपक पाहिले त्याच प्रकारचे रूपक नंतरही लोकांनी लावले. ते असे: भीमाच्या जहालपणाचा संदर्भ लोकमान्य टिळकांच्या आयडिओलॉजीशी आणि युधिष्ठिर हे पात्र भीमाला संयम घेण्यास सांगतात, हे म्हणजे महात्मा गांधींची आयडिओलॉजी. नाटकाची बंदी काढल्यानंतर या नाटकाचे बरेच प्रयोग झाले पण तितके यश आले नाही. पण एक गोष्ट नक्की, बंदी आल्यावर पुढची बरीच वर्षे भारतीयांच्या मनात चाललेल्या खळबळीचे प्रतिबिंब या नाटकात जरूर बघायला मिळालं. त्यांच्या मनात अधिक प्रेरणा निर्माण झाली आणि हेच या नाटकाचं सर्वात मोठं यश होतं. अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.